subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुल सत्तार ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 10th मराठी अंतर भारती, ये आठवीं कविता है सायकाळची शोभा। इसके प्रश्न उत्तर और स्वाध्याय देखेंगे। आपको हमारा वीडियो पसंद आए तो इसे लाइक कीजिए, शेयर कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। इस वीडियो को आखिर तक देखिए। चलिए शुरुआत करते हैं। आकृत्या पूर्ण करा। कवीने वर्णन केलेली उन्हाची वैशिष्ट्ये। पिवळे, तांबूस आणि कोवडे। कवीने वर्णन केलेली फुलपाखरांच्या पंखाची वैशिष्ट्ये। सोनेरी मखमली रुपेरी पंख, तऱ्हे तऱ्हेच्या इंद्रधनुष्याचे विविध रंगाचे पंख। तिसरा, हिरे मानके पाचूचे पंख। ये दूसरा है, इंद्रधनुष्य हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। इसका उत्तर सामने ही दिया है लाल रंग से। फुलपाखरांच्या पंखावर तऱ्हे तऱ्हेचे रंग कशाचे आहेत, यानी कशाचे आहेत म्हणजे इंद्रधनुष्याचे। तिसरा आहे, खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा। ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी। झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे, हिरे मानके पाचू फुटुनी पंखची गरगरती। ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर, सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने ओढ्यातील वाहते। कुणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल कुरणावर शेतात। झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे, म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे। साडीचे शेत, हिरे मानके पाचू फुटुनी पंखची गरगरती। सुंदर विविध रंगी पंख म्हणजे जणू हिरे मानके पाचू फुलपाखरांचे। कवितेतील यमक जोडणारे शब्द शोधा व लिहा। अगले स्लाइड में देखेंगे। कवितेच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा। सोनेरी मुकुट घालणारी झाडे, साडीवर झोपणारी फुलपाखरे, सोन्याचा गोळा सूर्य। यमक जोडणारे शब्द चौफेर दूर, सोनेरी चौफेरी, साडीचे गालीचे, कितिकांचे इंद्रधनुष्यांचे, फुलती झुलती सोनेरी रुपेरी। इसे आप राइमिंग वर्ड्स भी कह सकते हैं या हम खाफी अल्फाज भी कह सकते हैं। खालील परिच्छेद वाचा, विराम चिन्हाचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा व वाचा। यानी जो दिया गया पैराग्राफ है, ये परिच्छेद है, इसमें हमने विराम चिन्ह लगाना है। आवडले का तुला जेवण, सागरला आई म्हणाली। सागर म्हणाला, आवडले ना, खूपच चविष्ट जेवण होते आजचे। आहा हा, साऱ्या भाज्या सुरेख झाल्या होत्या। बटाट्यांची भाजी तर छानच, शेवयाची खीर, चटणी, कोशिंबीर, आमटी सारे छान झाले होते। आई तुझ्या हाताला तर वेगळीच चव आहे। आज खरेच माझे पोट खूपच भरले। स्वमत, संध्याकाळच्या सौंदर्याचे वर्णन कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात करा। सूर्योदयाचे वर्णन तुमच्या शब्दात करा। पहले प्रश्न का उत्तर है, संध्याकाळी सूर्य मावळतो आहे। त्याची सोनेरी पिवळी तांबूस किरणे धरतीवर चहूकडे पसरली आहेत। ओढा जणू आपल्या पाण्यातून सोने वाहून नेतो असे वाटते। झाडांनी जणू डोक्यावर सोनेरी मुकुट घातला आहे। कुरणावर गुलाल पसरला आहे। हिरवेगार भाताचे शेत म्हणजे जणू झोके घेणारे हिरवे गालीचेच आहेत। इंद्रधनुष्याच्या विविध रंगाचे सोनेरी रुपेरी मखमली पंख असलेली फुलपाखरे भाताच्या शेतावर भिरभिरत आहेत व काही साडीवर पाळण्यात झुलत आहेत। सुळकन इकडून तिकडे जाणाऱ्या फुलपाखरांना जणू
हिरे मानके व पाचूचे पंख फुटले आहेत. सर्व पक्षी चारा पाणी घेऊन आता संध्याकाळी विसवयाला गोळा झाले आहेत. दुसऱ्याचं उत्तर आहे, रात्रीचा गडद अंधार विरून हळूहळू पहाटे सूर्योदय होतो. सर्व चराचर सोनेरी किरणांनी न्हाऊन जाते. पक्षी झाडावर मधुर किलबिलात किलबिलतात. सूर्योदय होताच ते पंख पसरून चारा पाणी शोधण्यास मोहिमेवर निघतात. ताजी टवटवीत हवा मंद वाहू लागते. सगळे वातावरण सकाळी प्रसन्न होते. गावात रहाटांची चाके कुरकुर वाजतात. गाई गुरे वासरे रानात निघतात. मागोमाग शेतकरी काबाळ कष्टासाठी शेतात निघतात. झऱ्यांची मंद वीणा हलकेच झंकारत राहते. आकाशात पिवळ्या केशर रंगाची उधळण होते. ढगांची काफिले तरंगू लागतात. वाऱ्यातून जणू सनईचे सूर लहरत येतात. सूर्योदय रंगीत व सुगंधित होतो. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.